नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। स्वीट कॉर्न पासून आपण साध्या सोप्या पद्धतीने पराठा कसा बनवायचा ते बघूया। पराठा बनवण्यासाठी 2 कणीस घेतले, त्याचे दाणे काढले आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे असे जाडसर वाटून घेऊ। जाडसर म्हणजे पल्स मोडवरती चालू बंद करत फिरवून घेऊ। पल्स मोडवर असं चालू बंद करत 2-3 वेळा फिरवून घेतलं। सगळे मक्याचे दाणे आता बारीक करून झालेले आहे। आता आपण सारण तयार करूया। गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे, त्यात आपण 2 चमचे तेल टाकू। तेल चांगलं तापलं आहे। मोहरी चांगली तडतडली की आपण जिरं टाकू, हिंग, हळद, धणे पावडर आणि आपण केलेलं हे सारण त्यामध्ये मिक्स करायचं आहे। सारण टाकलं की लगेचच आपण बेसन पीठ पण यावर टाकून देणार आहे। आता चवीपुरता मीठ घालू आणि कोथिंबीर आणि हे आता कोरडं होईपर्यंत छान असं परतवून घेऊ। बेसन पिठामुळे आपलं सारण अगदी कोरडं होणार आहे। सारण जर आपल्याला असं ओलसर वाटलं तर अजून आपण एखादा चमचा बेसन पीठ याच्यात ॲड करू शकतो। हे एकूण मी 3 चमचे बेसन पीठ याला घातलेलं आहे। 5 ते 7 मिनिटं एकसारखं मी हे परतवलेलं आहे, त्यामुळे आपलं सारण अगदी मोकळं छान झालेलं। आता पराठा बनवण्यासाठी सारण तयार आहे। आता हे अगदी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। थंड होतं तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ। आपल्या पोळ्यांची जशी कणिक भिजवतो आपण त्याचप्रमाणे अगदी तशीच कणिक आपण भिजवून घेऊ। कणिक भिजवून पण आता 15 मिनिटं झालेली आहेत। त्यात मी ओवा आणि मीठ, तेल असंच घातलेलं आहे आणि आपलं सारण पण पहा किती छान मोकळं झालेलं आहे। आपण पराठा तयार करायला घेऊ। नेहमीच्या पोळीपेक्षा मोठा असा थोडा गोळा घेतलेला आहे। पिठात घोळवून आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे त्यावरती मी थोडीशी अशी तीळ टाकली, चुरून टाकलेली कसुरी मेथी टाकते, थोडीशी दाबून घेतली। आपण ज्या बाजूने मेथी आणि तीळ लावली ती बाजू आपण बाहेरच्या बाजूला करणार आहे। उलटवून घेतली। त्यात आपण साधारण 3 चमचे मी सारण भरते। आपल्याला जो शेप द्यायचा त्या शेपमध्ये हे सारण पसरवून घ्यायचं। आता पराठा म्हटला की त्रिकोणी असतो। त्रिकोणी शेपमध्ये सारण टाकून घेतलेले आपण आता अशी वळून घ्यायची। त्याला थोडंसं पाणी लावायचं। दुसऱ्या बाजूने फोल्ड करायचे। तर याही बाजूला आपण पाणी लावून घेऊ। पाणी लावल्याने चांगले चिटकून जातात काठ। पराठा थोडासा असा हातावर उचलून घ्यायचा, थोडं पीठ असं बुरबुरून घेऊ खाली, त्यावर हा पराठा असा ठेवा। अगदी हलक्या हाताने असं लाटणं फिरव, अगदी हलक्या हाताने फिरवायचं, म्हणजे ते सारण सगळीकडे पसरतं। पराठा लाटून आपला तयार। आता शेकायला घे। तेल, तूप, बटर आपण काही वापरू शकतो। या ठिकाणी मी तेल टाकते। कसुरी मेथी, तीळ टाकल्याने असं छान दिसतो पण छान, आणि कसुरी मेथीची चव पण छान लागते या पराठ्याला। स्वीट कॉर्नचा पराठा आता आपला तयार आहे। तर तुम्ही पण असा करून पहा। मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब तर जरूर करा। धन्यवाद।